संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन जे आहे ते आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे आणि या आगमन होत असताना सध्या नीरा काठावर जे आहे ते माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान होणार आहे। या ठिकाणी नीरा नदीच्या काठी जो घाट आहे त्या ठिकाणी घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती वारकऱ्यांची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जितकी गर्दी या घाट परिसरात आहे तितकीच गर्दी पुलावर देखील आहे, कारण हा जो सोहळा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता यावा यासाठी अनेक जे वारकरी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। सोबतच स्थानिक ग्रामस्थ देखील आहेत की हा सोहळा अनुभवता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या नदीपुलावर झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। असेच काही भाविक सध्या आपल्यासोबत आहे, वारकरी आपल्यासोबत आहेत की जे हा सोहळा पाहायला आलात। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। माऊली कुठून आलात? सातारावरून। अच्छा, काय दिंडी करताय की? हो, दिंडीत 156 नंबरच्या। काय वाटतंय तुम्ही हा स्नानाचा सोहळा जो आहे तो पाहायला या ठिकाणी आलाय आणि इथून तुम्ही तो सोहळा काही वेळात जो सुरू होईल तो तुम्ही पाहणार आहात, काय भावना आहे? हा सुखसोहळा स्वर्गी नाही एवढीच आमची भावना आहे। याच्यातून आम्हाला मिळत काहीच नाही, म्हणजे असं की कमी कशाची पडत नाही आम्हाला, असा हा सोहळा आहे। कितवी वारी आहे? माझी 5वी वारी। 5 सलग वय किती? माझं आता 25 वय। वयाच्या 20व्या वर्षापासून? हा, 20व्या वर्षापासून वारी करतो। का वाटलं वारी करा? म्हणजे ज्या वयात मुलांना असं वाटतं की ह्या गोष्टीतून बाहेर पडावं, कुठंतरी एन्जॉय करावं, लाईफचा एक तरुणपणाचा एक टप्पा असतो, त्या टप्प्यात असं का वाटलं अध्यात्माशी जोडावं? म्हणजे तसं माझं वडीलच माळकरी, त्यामुळे आध्यात्मिक आमच्या घरी पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे या संप्रदायात मी काय आलो। मिळालं वारी? वारीतून खूप काही मिळतं, सगळा अनुभव मिळतो, जीवन कसं जगायचं हे मिळतं, शिकाय मिळतं, खूप काही मिळतं। माऊली काय नाव, कुठून आलं? माझं ओमकार शेळके नाव आहे, माझा हा लहाना भाऊ आहे। माझी पहिली वार आहे। सख्खे भाऊ आहेत तुम्ही? आम्ही दोघं सख्खे भाऊ। माझी पहिली वार आहे आणि हा माझा चुलत भाऊ आहे। माझी पहिली वार आहे, मी ह्याच्यामुळे आलो वारी। मला शिकायला म्हणजे हा नेहमी वारीला येतो, बघायचं होतं की काय असतं वारी ते, त्याच्यामुळे कितवा दिवस आहे वारीचा? माझा 3रा दिवस आहे आज। काय 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 पाहायला मिळालं, काय अनुभवलं वारीत? सगळे निस्वार्थपणे आपल्या माऊलींच्या दिंडीमागं दर्शनासाठी येतात आणि माऊलींसोबत चालतात, निस्वार्थपणे वारी चालते, बस हेच अनुभवलं। ताई तुम्ही कुठून आलात? आम्ही लातूर. अच्छा, काय किती कोणत्या पालखीत आहे, नाव काय? आम्ही बेळगावच्या पालखीत आहे, उकळीकर महाराजांच्या रथाच्या पाठीमागे 4 कर्नाटकमधून? कर्नाटकच्या। काय काय भावना आहेत एकंदरीत? तुम्ही या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो अनुभवणार आहात, तर काय वाटतं? खरी गोष्ट अशी की माझी 3री वारी आहे आणि 2 वारी केल्यानंतर आम्ही स्वतः स्नान करून समोर गेलो होतो, पण माझ्या मिस्टरांनी 5वी वारी केली। त्यांनी सांगितलं की हा सोहळा म्हणजे पाहण्यासारखा आहे, हा सोहळा ज्यांनी चुकल त्याचं वारीचं काही अर्थ नाही, म्हणून आम्ही हे सोहळा पाहण्यासाठी इथं थांबलोय। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे जे वारकरी आहेत ते वारी करतात आणि वारी करताना हा सोहळा आम्हाला अनुभवायचा होता, हा पाहायचा होता, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो, अशा भावना ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या। अवघ्या काही वेळात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होईल आणि नीरा स्नानाचा जो विधी आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।